छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील तीनही पेट्रोल पंप बंद आहेत। जळगाव ते कुसुंबा गावादरम्यानचे तीनही पेट्रोल पंप बंद आहेत। जळगाव शहरातील सर्व 10 पेट्रोल पंप बंद आहेत। तर साठा नसल्यानेच हे पंप बंद आहेत। जळगाव शहरासोबतच महामार्गावरील पंपावरचा इंधन साठा सुद्धा संपलाय। पेट्रोल पंपाबाहेर रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागल्यात। तर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील तीनही पेट्रोल पंप बंद आहेत। तर जळगाव ते कुसुंबा गावादरम्यानचे तीनही पेट्रोल पंप बंद असल्याची बाब समोर येते। जळगाव शहरातलेही सर्व 10 पेट्रोल पंप बंद आहेत। तर महामार्गावरील पंपांचा सुद्धा इंधन साठा संपलेला आहे। पेट्रोल पंपाबाहेर रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर राज्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते। तर जळगाव शहरातले सर्व 10 पेट्रोल पंप बंद आहेत। तर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरचे जळगाव ते कुसुंबा दरम्यानचे तीनही पेट्रोल पंप बंद आहेत। तर जळगाव शहरासोबतच महामार्गावरच्या पंपांचा सुद्धा इंधन साठा संपलेला आहे। रात्रीपासूनच इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी आपण हे चित्र पाहिले की रात्रीपासूनच ट्रॅक्टर असतील, मोठे ट्रक असतील, हे पंपाबाहेर रांग लावून असतात। शेतकरी सुद्धा डिझेलचे कॅन घेऊन रात्रीपासूनच अनेक ठिकाणी पंपाबाहेर रांग लावतानाचं चित्र आपण पाहिलेलं आहे। जळगाव शहरातले सर्व 10 पेट्रोल पंप बंद आहेत। शहरासोबतच महामार्गावरच्या पंपांचा सुद्धा इंधन साठा संपलाय। पण आता जळगाव छत्रपती संभाजी महामार्गावर असलेल्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर आहोत आणि या ठिकाणचा साठा संपल्यानंतर आता रात्रीच्या वेळेस या ठिकाणी जे आहे डिझेलचा पुरवठा किंवा पेट्रोलचा पुरवठा करणारे टँकर जे आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। बघू शकतोय आपण की या पेट्रोल पंपाच्या बाहेर आतापासूनच जे मालवाहू वाहनं आहेत त्यांनी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी जे आहे आता सकाळच्या सुमारास हा पेट्रोल पंप सुरू होईल, मात्र आतापासूनच या ठिकाणी जे आहे वाहनं रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळतं आहे। वाहनं जे आहेत रात्रीपासूनच या ठिकाणी पेट्रोल पंपासमोर रांगा लावत असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन जगदीश संधानशिवसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।